झाकतो कित्येक वळ आपण, झाकतो कित्येक वळ आपण, अन पुन्हा होतो नितळ आपण, अन पुन्हा होतो नितळ आपण. यूट्यूब चैनल सफ़र शायराना के तहत दीवान ख़ास की महफिल में आप सभी ख़ास मेहमानों का फिर एक बार ख़ास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. करते थोडी स्वप्ने गोळा, स्वप्नांचे वय कायम 16. तर मित्रांनो, आज आपण माधुरी चव्हाण जोशी, डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी या मराठी कवयित्री, मराठी गझलकारा यांचे उत्कृष्ट आणि दर्जेदार मराठी शेर या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके कुछ बुलंद अशार. माधुरी चव्हाण जोशी का ताल्लुक महाराष्ट्र के देवगढ़ इलाके से है और यहीं देवगढ़ में उनकी मौजूदा रिहाइश भी है. एक आयुर्वेदिक मेडिसिन में उन्होंने तालीम हासिल की है और फिलहाल निरामय क्लिनिक में जनरल प्रैक्टिशनर की हैसियत से काम कर रही हैं डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी. पिछले कई वर्षों से मराठी अशार, मराठी शेर कह रही हैं, मराठी गज़लें कह रही हैं और इसके अलावा कुछ मुक्त छंद की कविताएं भी उन्होंने बहुत खूब कही हैं. मित्रांनो, माधुरी चव्हाण जोशी यांच्या शायरीची जी खासियत आहे, जे वैशिष्ट्य आहे, ते माझ्या नजरेत असं आहे की डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी यांची शायरी तरल आणि प्रवाही मराठी शायरी आहे. तर मित्रांनो, आपण नजर टाकूया डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी यांच्या काही निवडक शेरांवर. एक गझलचे 2-3 शेरांपासून एपिसोडची मी सुरुवात करतो. नदीचे वागणे पाहू शिकूया चल नवे काही, नदीचे वागणे पाहू शिकूया चल नवे काही, चुका पोटात घालूया करूया चल नवे काही, चुका पोटात घालूया करूया चल नवे काही. पुसूया अक्षरे सारी करू पाटी पुन्हा कोरी, पुसूया अक्षरे सारी करू पाटी पुन्हा कोरी, नवे संदर्भ शोधूया लिहूया चल नवे काही. बघा किती सकारात्मक अंदाज आहे शायरीचा, ते तुम्हाला लक्षात येईल. पुसूया अक्षरे सारी करू पाटी पुन्हा कोरी, नवे संदर्भ शोधूया लिहूया चल नवे काही, मिळेना दाद कोणाची सुखाला फारशी हल्ली, मिळेना दाद कोणाची सुखाला फारशी हल्ली, स्वतःचे दुःख लोकांना विकूया चल नवे काही. बघा किती रदीफ पण किती सुंदररित्या ह्याच्यात निभावली आहे. स्वतःचे दुःख लोकांना विकूया चल नवे काही. आणि आता हा एक शेर बघा. फूल कळीचे होताना सोहळा रंगतो, फूल कळीचे होताना सोहळा रंगतो, थरथरणारी फांदी क्षणभर हिरवी होते, थरथरणारी फांदी क्षणभर हिरवी होते. किती सुंदर मंजर कशी या शेरमध्ये तुम्हाला दिसून येते. आणि आता एक पौराणिक संदर्भ असलेला एक सकारात्मक शेर बघा डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी यांच्या. बदल होतो नियम आहे इथे सृष्टीचा, बदल होतो नियम आहे इथे सृष्टीचा, बनू शकतो कधीही वाल्मिकी वाल्याचा. एका पौराणिक संदर्भ देऊन एक सकारात्मक शेर लिहिला आहे. आता हे 2 शेर बघूया एक गझलचे.
झाकतो कित्येक वळ आपण, झाकतो कित्येक वळ आपण, अन पुन्हा होतो नितळ आपण, अन पुन्हा होतो नितळ आपण. तळ मनाचा एकदा दिसला, तळ मनाचा एकदा दिसला, केवढे ठरलो उथळ आपण, केवढे ठरलो उथळ आपण. किती एक सुंदर कल्पना या शेरामध्ये आहे. तळ मनाचा म्हणजे ज्याला आपण आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण, आत्मविश्लेषण ज्याला म्हणतो, तो प्रकार तुम्हाला या शेरमध्ये दिसून येईल की तळ मनाचा एकदा दिसला, केवढे ठरलो उथळ आपण, केवढे ठरलो उथळ आपण. आणि आता एका गझलचे 2-3 शेर बघा अजून. योग्य कोणाशी मनाच्या लावला जर आरसा, योग्य कोणाशी मनाच्या लावला जर आरसा, रात्रभर निसतो उशाला सप्तरंगी कवडसा, रात्रभर निसतो उशाला सप्तरंगी कवडसा. पाळला आहेस हृदयी जर सख्या निवडुंग तू, पाळला आहेस हृदयी जर सख्या निवडुंग तू, लाभला आहे मलाही बाभळीचा वारसा. आणि आता हा शेर बघा. शेवटी सर्वांहुनी मी वेगळी ठरते जरा, वेदना कुरवाळण्याचा छंद नाही फारसा, वेदना कुरवाळण्याचा छंद नाही फारसा. आणि आता हा एक उत्तम शेर बघा डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी यांच्या. एक नाते मानलेले एक रक्ताचे, एक नाते मानलेले एक रक्ताचे, मानलेल्याची कहाणी दाखला बनली, मानलेल्याची कहाणी दाखला बनली. आणि आता डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी यांच्या एका गझलचे हे 2 शेर बघा. रेष, किती उत्तम विचार आहेत या शेरांमध्ये ते बघा. रेष दुसऱ्याची नको खोडायला, रेष दुसऱ्याची नको खोडायला, तूच मोठी शिक स्वतः आखायला, तूच मोठी शिक स्वतः आखायला. माफ केली चूक जेव्हा मी तुझी, माफ केली चूक जेव्हा मी तुझी, लागली माझी जखम वाळायला, लागली माझी जखम वाळायला. किती नोबल थॉट आहे. आणि जवळपास हाच आशय, हाच थॉट एक वेगळ्या शेरामध्ये बघा डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी यांच्या. माफ केल्याचीच होते केवढी चर्चा, माफ केल्याचीच होते केवढी चर्चा, जास्त हिम्मत लागते मागायला माफी, जास्त हिम्मत लागते मागायला माफी. हा शेर परत तुमच्यासमोर वाचतो मी. किती उत्कृष्ट खयाल आहे याचा ते बघा. माफ केल्याचीच होते केवढी चर्चा, जास्त हिम्मत लागते मागायला माफी. आणि आता हा एक शेर बघा. एक राजा एक राणी 2 ध्रुवांवर, एक राजा एक राणी 2 ध्रुवांवर, ही कहाणी वाटते बहुधा तुझी माझी, ही कहाणी वाटते बहुधा तुझी माझी. आणि आता हे 2 शेर बघा एक गझलचे माधुरी चव्हाण जोशी यांचे. जरा जराशी वाऱ्यावर येते, गोष्ट अर्धवट पारावर येते, गोष्ट अर्धवट पारावर येते, तू मोठ्याने ओरड अथवा रड, तू मोठ्याने ओरड अथवा रड, हे मौन तुझे अंगावर येते, हे मौन तुझे अंगावर येते. आणि हे परत 2-3 शेर बघा एक गझलचे उत्कृष्ट शेर. उभे आडवे प्रश्न बरोबर ओळखले मी, उभे आडवे प्रश्न बरोबर ओळखले मी, आयुष्याचे अवघड कोडे सोडवले मी, आयुष्याचे अवघड कोडे सोडवले मी. निखळ हसू अन गोड बोलणे रुजून आले, निखळ हसू अन गोड बोलणे रुजून आले, विश्वासाचे एक रोपटे वाढवले मी, विश्वासाचे एक रोपटे वाढवले मी. किती सुंदर थॉट आहे आपण. आणि हा एक शेर बघा. तो जिंकावा फक्त एवढा हेतू होता, तो जिंकावा फक्त एवढा
हेतू होता, डाव सोडल्यानंतर पत्ते दाखवले मी. डाव सोडल्यानंतर पत्ते दाखवले मी. आणि मित्रांनो, आता एपिसोडच्या शेवटी डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी यांचे 2 उत्कृष्ट शेर तुमच्यासमोर मी पेश करतो. ते बघा. अंधाराशी हात मिळवतो आहे बहुधा, अंधाराशी हात मिळवतो आहे बहुधा, दिवस स्वतःची कबर खोदतो आहे बहुधा, दिवस स्वतःची कबर खोदतो आहे बहुधा. मी स्वप्नांच्या तांडा गाढू शकले नाही, मी स्वप्नांच्या तांडा गाढू शकले नाही, तो काळाच्या पुढे चालतो आहे बहुधा, तो काळाच्या पुढे चालतो आहे बहुधा. तर मित्रांनो, हे होते काही निवडक शेर डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी यांचे. तो दोस्तों, मुझे उम्मीद है कि मराठी कवयित्री, मराठी गज़लकारा डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी, इनके चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.